विद्यार्थी मित्रांनो, आपण 8वी वर्गामध्ये शिकत असाल तर आता 8वीचा संपूर्ण सिलेबस पाठ्यक्रमानुसार ॲज पर टेक्स्ट बुक संपूर्ण गणित तुम्ही व्हिडिओ क्लासद्वारे शिकू शकतात. तर सर्व घटक आणि प्रत्येक घटकातील प्रत्येक प्रश्न मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिकण्यासाठी आजच व्हिडिओ क्लास जॉईन करा. चला तर पाहूया रॅशनल अँड इरॅशनल नंबर, परिमेय आणि अपरिमेय संख्या. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 8वी मॅथमॅटिक्स म्हणजेच 8वी गणित आणि या गणितातील पहिला चॅप्टर आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर. रॅशनल अँड इरॅशनल नंबर म्हणजेच या ठिकाणी पहिला चॅप्टर जो आपला आहे मॅथमॅटिक्सचा रॅशनल अँड इरॅशनल नंबर, यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत त्यामध्ये नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर्स. तर हा सर्व घटक आपण मराठीमध्ये सुद्धा समजून घेणार आहोत आणि मराठी, इंग्रजी आणि सेमी कोणत्याही माध्यमातून आपण शिकत असाल तर तुम्हाला हा घटक समजणं गरजेचं आहे. तर रॅशनल नंबरलाच मराठीमध्ये परिमेय संख्या असं म्हणतात, परिमेय संख्या, आणि इरॅशनल नंबर म्हणजेच अपरिमेय संख्या. Then in this video we learn rational number, irrational number, natural number, whole number, integers and all the properties about it. म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅचरल नंबर्स, होल नंबर्स अँड इंटिजर्स. तर नॅचरल नंबर म्हणजेच नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या अँड इंटिजर्स म्हणजेच पूर्णांक संख्या. त्याचबरोबर या संख्यांचे गुणधर्म. त्यानंतर रॅशनल नंबर, परिमेय संख्या. परिमेय संख्या कशा आपल्याला किंवा परिमेय संख्येवरील कोणत्या कोणत्या क्रिया आहेत या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत टू शो रॅशनल नंबर ऑन द नंबर लाईन. त्याचबरोबर कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर म्हणजेच रॅशनल नंबरचं कंपॅरिझन, लहान मोठेपणा. कंपॅरिझन म्हणजेच लहान मोठेपणा. डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर, दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. आणि इरॅशनल नंबर म्हणजेच अपरिमेय संख्या. अँड टू शो इरॅशनल नंबर्स ऑन ऑल्सो नंबर लाईन. तर या सर्व घटकांचा अभ्यास पहिल्या चॅप्टरमध्ये आपण करणार आहोत. तर सुरुवात करूयात आपण पहिला घटक, आणि या घटकामध्ये कन्सेप्ट अबाउट नॅचरल नंबर्स, होल नंबर्स अँड इंटिजर्स. म्हणजेच कन्सेप्ट म्हणजेच संबोध किंवा संकल्पना, संबोध किंवा संकल्पना. तर या ठिकाणी पहिला पॉइंट आहे नॅचरल नंबर. तर नॅचरल नंबरलाच मराठीमध्ये नैसर्गिक संख्या असं म्हणतात, नैसर्गिक संख्या. यालाच मोज संख्या असं सुद्धा म्हटलं जातं, मोज संख्या. तर याला मोज संख्या का म्हणायचं हा पण आपण भाग पाहूयात. त्याचबरोबर नॅचरल नंबरला काउंटिंग नंबर असं सुद्धा म्हटलं जातं, काउंटिंग नंबर. मीन्स नॅचरल नंबर नोन ॲज काउंटिंग नंबर. मराठीमध्ये नैसर्गिक संख्या आणि मोज संख्या. तर नैसर्गिक संख्या या संख्या म्हणजेच याची सुरुवात होते 1, 2, 3, 4, 5 आणि अँड सो ऑन. म्हणजेच 1 पासून सुरू होतात नैसर्गिक संख्या आणि पुढे सुरुवात होतात. याला मोज संख्या का म्हणतात, तर आपल्याला जर एखाद्या वस्तू मोजायच्या असतील, समजा पेना मोजायचे, तर आपण 1, 2, 3, 4, 5 इथूनच सुरुवात करतो. ऋण 1, 2, 3, 4 असं तर करत नाहीत. म्हणजेच -5, -4 असं मोजत नाहीत. म्हणजे तुम्हाला व्हॉट एव्हर मे बी ऑब्जेक्ट यू कॅन काउंट, यू यूज स्टार्ट फ्रॉम 1. म्हणजेच काउंटिंग नंबर का म्हणतात ह्याला, बिकॉज दीज नंबर आर युज्ड फॉर काउंट ऑब्जेक्ट्स अँड नंबर ऑफ थिंग्स, सो इट्स कॉल्ड काउंटिंग नंबर. म्हणजे या संख्यांचा मोजण्यासाठी वापर होतो, गणन करण्यासाठी, म्हणून याला मोज संख्या असं म्हणतात. यानंतरचा पुढचा जो सेट आहे तो म्हणजे होल नंबर. होल नंबर म्हणजेच पूर्ण संख्या. तर पूर्ण संख्या म्हणजे काय, किंवा या
बद्दलचा जर संबोध पाहिला आपण तर या ठिकाणी नॅचरल नंबर 1 पासून सुरुवात होते, परंतु पूर्ण संख्या या शून्यापासून सुरू होतात. 0 1 2 3 4 5 अँड सो ऑन इन्फिनिट नंबर्स. म्हणजेच अशा असंख्य संख्या आपण लिहू शकतो. तर होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0, नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1. म्हणजेच पूर्ण संख्येची सुरुवात 1 पासून होते, नैसर्गिक पूर्ण संख्येची सुरुवात 0 पासून होते, नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. तर या सर्व संख्या समूहाला आपण पूर्ण संख्या असं म्हणतो. यानंतर सेट नंबर 3 इंटिजर्स, यालाच मराठीमध्ये पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. पूर्णांक संख्या. तर या पूर्णांक संख्येमध्ये सर्व ऋण अँड धन, म्हणजेच आपण त्यालाच पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स अँड 0. सो ॲट द सेंटर 0 फ्रॉम द राईट साईड ऑफ द सेंटर, म्हणजेच या शून्याच्या राईट साईड ऑफ द 0 वी कॅन राईट +1 +2 +3 +4 अँड सो ऑन. And the left side -1 -2 -3 and so on. These set known as integers. तर या सर्व संख्यांच्या समूहाला आपण इंटिजर्स किंवा पूर्णांक संख्या असं म्हणतो. तर पहा हा सेट कसा वाढत गेलेला आहे. यामध्ये फक्त 1 पासून पुढील संख्या आहेत, यामध्ये 0 वाढलेला आहे आणि या सेटमध्ये 0 पण आहे, पुढील पण संख्या आहेत आणि सर्व ऋण संख्यांचा मीन्स पॉझिटिव्ह नंबर, धन संख्या, निगेटिव्ह नंबर, ऋण संख्या अँड 0 इन्क्लुड्स इन इंटिजर्स. तर या सर्व संख्यांचा अभ्यास करत असताना यानंतरची जी स्टेप आहे यामध्ये आपल्याला परिमेय संख्या समूह पाहायचा आहे. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रॅशनल नंबर? व्हेन अ नंबर वी रिटन ॲज a/b or m/n or whatever may be p/q, all these number here b is equal to not equal to 0, n not equal to 0 and q also not equal to 0. म्हणजे तुम्ही कोणतीही संख्या लिहिलात ज्यामध्ये छेद हा अपूर्णांक हा 0 नसावा, म्हणजे नॉट इक्वल टू 0 0 नसावा. याचा जर आपल्याला सेट लिहायचा असेल तर कसा लिहू शकतो पहा. या ठिकाणी आपण जर 0 लिहिलं तर यामध्ये 1/2 1 3/2 2, त्यानंतर 5/2 असेल. म्हणजे जे काही ऑल -1/2 -3/2 -1 -2 -5/2 -3 अँड सो ऑन. म्हणजे यामध्ये पहा यापूर्वीचे जे सेट आहेत यामध्ये नॅचरल नंबर्स आहेत 1 2 3 4, होल नंबर्स आहेत 0 पासून स्टार्ट होतात, इंटिजर्स आहेत आणि यामध्ये फ्रॅक्शन ॲड झालेला आहे, फ्रॅक्शन. अँड दीज ऑल नंबर्स इन्क्लुडली कॉल्ड ॲज अ रॅशनल नंबर. तर या सर्व संख्यांना एकत्रित आपण या ठिकाणी म्हणजे परिमेय संख्या असं म्हणतो. परिमेय संख्या. आणि परिमेय संख्या आपल्याला a/b m/n किंवा p/q या स्वरूपामध्ये दाखवता येतात. यामध्ये त्यांचा छेद हा 0 नसला पाहिजे, एवढीच आपल्याला कंडिशन आहे. मग तुम्ही 7/9 लिहा, 8/12 -15/10 -20. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की याला डिनोमिनेटर नाही, तर या ठिकाणी पहा ईच अँड एव्हरी नंबर हॅव डिनोमिनेटर 1. म्हणजे कोणत्याही संख्येचा 1 हा छेद असतोच. म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं कुणी की हे 5 परिमेय संख्या आहे किंवा नाही, तर याला छेद 1 असतोच हे लक्षात ठेवा. अँड दिस इज अ रॅशनल नंबर्स. तर याला आपण परिमेय संख्या म्हणतो. तर या पद्धतीनं परिमेय संख्येची ओळख झालेली आहे आपल्याला. तर यानंतर आपण पाहूया संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे. तर संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवायच्या किंवा परिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवता येतात हे आपण पाहूया. टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. म्हणजेच संख्या
रेषावर परिमेय संख्या दाखवणे. तर या संख्या नेमकं कशा दाखवायच्या? आपल्याला सुरुवातीला पहा, आपण काही नंबर्स घेऊयात. जसं की आपल्याला हे रेषेवर दाखवायचं आहे 3/2 -5/2 7/2 त्यानंतर 1/2. आता हे रॅशनल नंबर्स आहेत. त्याचबरोबर आपण 3 -2 हे सर्व नंबर आपल्याला या ठिकाणी शो करायचे आहेत. तर संख्या रेषा जर आपण काढली, आपण सुरुवातीला संख्या रेषा काढून घेऊयात. तर या ठिकाणी पहा, आपण संख्या रेषा ड्रॉ करतोय आणि संख्या रेषेवर हे नंबर कोणत्या पद्धतीने शो करायचे हे समजून घेऊयात. तर या ठिकाणी हे आहे 0 1 2 and 3 -1 -2 -3. तर यामध्ये या ठिकाणी जर आपण सर्व नंबरचा डिनोमिनेटर पाहिला म्हणजे छेद पाहिला तर तो किती आहे 2. तर 2 छेद असेल तर या ठिकाणी जे 1 युनिट आहे याचे 2 समान पार्ट करायचे. म्हणजे या ठिकाणी आपण एक पॉईंट देऊयात. प्रत्येकाचे हे जे 1 सेंटीमीटर आहे किंवा 1 युनिट आहे याचे आपण 2 पार्ट केलेले आहेत. याचे 2 पार्ट या ठिकाणी 2 पार्ट, या ठिकाणी आणखी 2 पार्ट. तर आता पहिला नंबर आपल्याला जेव्हा आपण दाखवायचा असतो तेव्हा पहा, हा जो पार्ट आहे तो आहे -1/2. आता आपल्याला कोणत्या कोणत्या संख्या दाखवायच्या आहेत? तर हे 3/2 दाखवायचं आहे. तर हे -1/2. हा जो पार्ट असतो तो -2/2. त्यानंतर हा जो पॉईंट आहे तो -3/2. त्यानंतर -4/2 -5/2. म्हणजे आपण संख्या रेषेवर कसं दाखवू शकतो पहा. आता हे 3/2 कुठं आहे या ठिकाणी? तर इकडे घ्यावं लागेल आपल्याला. या ठिकाणी पहा, हे 1 आहे. हे पॉईंट म्हणजे 1/2 2/2 3/2 4/2 5/2 किंवा 5/2. म्हणजेच 5/2 4/2 3/2 2/2. तर या पद्धतीने या ठिकाणी सर्व पॉईंट आपण दाखवू शकतो. समजा आता हा 3/2 म्हणजे 3/2 दाखवायचा आहे. तर 3/2 या ठिकाणी हा पॉईंट आहे 3/2. त्यानंतर आहे -5/2. तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल -5/2. तर हे महत्त्वाचं आहे की आपल्याला या ठिकाणी यांचा छेद किती आहे. जर या ठिकाणी जर डिनोमिनेटर 3 असता, लक्षात घ्या, डिनोमिनेटर जर 3 असता तर आपण ह्या एक पार्टमध्ये 3 समान पार्ट केले असते. तर त्याचं पण एक उदाहरण पाहूयात आपण की डिनोमिनेटर 3 असेल तर नंबर कसे दाखवायचे. तर समजा सपोज दॅट आपल्याला दाखवायचं आहे 2/3 -1/3. आता ह्या 2 संख्या दाखवायच्या असतील तर आपण संख्या रेषा ड्रॉ करूयात सुरुवातीला. तर हे आहे 0 1 2 1 2. तर यामध्ये आता छेद किती आहे 3. म्हणून हा जो एक पार्ट आहे याचे 3 समान पार्ट करून घ्यायचे. 1 2 आणि हा तिसरा. त्याच पद्धतीने 1 2 आणि हा तिसरा आणि पुढे हे असेच पार्ट होत राहतील. तर या पद्धतीने आपण हे सर्व पार्ट, तर या ठिकाणी आपण 1 unit divided into 3 small part, 1 part, second part and third. Here also 1 2 third. So this is the first one part, it's denoted as 1/3, 2/3, 3/3, 4/3, 5/3 and so on. Same way -1/3, -2/3, -3/3, -4/3 and here so 2/3 here. This point is denoted as 2/3 and -1/3 here. This point is -1/3. तर या ठिकाणी हे -1/3 असेल किंवा 2/3 असेल, हे पॉईंट या ठिकाणी आपल्याला दर्शवता येतात. तर लक्षात ठेवा, जो छेद आहे तेवढे
एका युनिटचे आपण या ठिकाणी पहा हे 0 आणि 1 यामध्ये आपण हा 1 आणि हा 2च पार्ट केलेले आहेत, कारण याचा छेद 2 आहे, याचा छेद जो आहे तो 3 आहे, म्हणून आपण या ठिकाणी 3 पार्ट केलेले आहेत. इतकं जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही संख्या रेषेवर कोणतीही परिमेय संख्या दाखवू शकतात. देन वी सी द नेक्स्ट पार्ट. यानंतर पाहूया आपण प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणजेच सराव संच 1.1. सराव संच 1.1. तर या सराव संचमध्ये आपल्याला काय सांगितले पहा, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन द नंबर लाईन, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा आणि प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा वापरा. तर या ठिकाणी पहिले जे नंबर्स आपल्याला दाखवायचे ते आहेत 3/2, 5/2 अँड -3/2. तर या ठिकाणी हे नंबर दाखवत असताना तुम्हाला लक्षात येईल आता याचा डिनोमिनेटर 2 आहे. म्हणजे जर आपण एक संख्या रेषा काढली, शक्यतो पट्टीच्या सहाय्यानेच ही रेषा काढा, ॲक्युरेट सरळ येते. तर हे आहे 0, 1, 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट, -1, -2. तर या ठिकाणी आता डिनोमिनेटर 2 आहे म्हणजे याचे 2 पार्ट करावे लागतील. म्हणजे या ठिकाणी हा 1, 2 पार्ट, 2 पार्ट, स्मॉल 2 पार्टमध्ये आपण हे डिव्हिजन केलेलं आहे. तर या ठिकाणी पहिला पॉईंट आहे 3/2. तर या ठिकाणी हा 1, 2 अँड हा 3. म्हणजेच या ठिकाणी जो पॉईंट असेल याला जर आपण ए नाव दिलं तर हा ए पॉईंट 3/2 ही संख्या दर्शवतो. त्यानंतर आहे 5/2, 1.2, 3, 4 अँड 5. धिस पॉईंट डिनोटेड ॲज 5/2. याला आपण बी नाव देऊया. तर या ठिकाणी हा पॉईंट ए 3/2, 3/2, पॉईंट बी 5/2, 3/2, 5/2, -3 मीन्स -1, -2 अँड -3/2 म्हणजेच -3/2. या ठिकाणी आपण याला जर सी नाव दिलं तर हे संख्या रेषेवर पॉईंट आपण दाखवू शकतात. तर सर्वात महत्त्वाचं आहे की एका युनिटचे किती भाग करायचे, कारण हे 0, 1 हा टोटल 1 युनिट आहे, 1 to 2 हा 1 युनिट आहे. तर याचे आपण स्मॉल असे 2 पार्ट बनवलेत, बिकॉज हिअर द डिनोमिनेटर इज 2, कारण याचा छेद जो आहे तो आहे 2. यानंतर पाहूया आपण दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी 7/5 -2/5 -4/5. तर आता याचा छेद किती आहे 5. म्हणजेच एका युनिटचे आपल्याला 5 पार्ट बनवावे लागतील. तर या ठिकाणी आपण संख्या रेषा ड्रॉ करूयात. तर या ठिकाणी संख्या रेषा ड्रॉ केल्यानंतर हिअर द 0, 1, 2, -1, -2. आता याचे 5 पार्ट बनवायचे आहेत, स्मॉल स्मॉल, लक्षात घ्या. तर या ठिकाणी समान अंतरावर आपल्याला या ठिकाणी मार्क करून घ्यावं लागेल, खून करावे लागतील. तर हा 1 पार्ट, 2 पार्ट, 3 पार्ट आणि 4 आणि 5. पहा 5 पार्ट होतात का स्मॉल, 1, 2, 3, 4, 5. त्याच पद्धतीने 1, 2, 3, 4 आणि 5. सेम त्याच पद्धतीने इकडे पण हा 1 पार्ट, 2 पार्ट, 3 पार्ट, 4 आणि 5. त्याचबरोबर 1, 2, 3, 4 अँड 5. तर आता हे पार्ट कसे बनवायचे, तर जर समजा तुम्ही पट्टीच्या सहाय्याने ही रेषा ओढली असेल तर पट्टीच्या सहाय्याने आणखी सोपे होतात हे पार्ट तयार करणं, कारण तिथं ॲक्युरेट आपण डिस्टन्स सुद्धा घेऊ शकतो. आपण या ठिकाणी हे पूर्ण अंदाजे घेतलेला आहे. तर या ठिकाणी पहिला पॉईंट आहे 7/5 म्हणजे 7/5. तर हा पॉईंटला आपण 1 म्हणायचं, 1 पार्ट, 2 पार्ट, 3, 4, 5, 6 अँड 7. सो धिस पॉईंट याला जर आपण ए नाव दिलं तर हा आहे 7/5, 7/5. त्यानंतर -2/5 हा 1 अँड हा 2. तर हा जो पॉईंट आहे तो आहे -2/5 पॉईंट बी. त्यानंतर -4/5 1, 2, 3, 4. तर हा आहे -4/5. दिस पॉईंट इज सी. म्हणजे या ठिकाणी आपण त्याला अक्षर पण दिलेला आहे. तर हे पॉईंट या पद्धतीने तुम्हाला संख्या रेषेवर शो करावे लागतील. यानंतर पाहूया आपण थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला -5/8
अँड -11/8 हे दोन नंबर शो करायचे आहेत. आता याचा डिनोमिनेटर आहे 8. हिअर द डिनोमिनेटर इज 8, सो यू कॅन मेक 8 पार्ट ऑफ 1 युनिट. म्हणजे एका युनिटचे आपल्याला या ठिकाणी 8 पार्ट करावे लागतील. तर जर समजा तुम्ही पट्टीचा वापर केलात तर नेमकं सोपं कसं जाईल हे समजून घेऊयात. तर या ठिकाणी आपण पट्टीचा वापर करूयात. तर या ठिकाणी आता 8 पार्ट करत असताना आपण या ठिकाणी 0 जर घेतला, हा 0 आहे समजूयात. तर या ठिकाणी 0 पासून आपण 4 सेंटीमीटरचे डिस्टन्स या ठिकाणी दिलेले आहेत. पूर्ण 4 सेंटीमीटर. फोर 8 means here +1 +2 and +3 -1 -2. आता 8 पार्ट करायचे म्हणजे 4 सेंटीमीटरचे आपल्याला हाफ सेंटीमीटरचा जरी एक पार्ट केला तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी जर आपण पार्ट करायचं असेल तर या ठिकाणी पहा डॉट कशी देऊ शकतो. हा 1 म्हणजे जिथं हाफ आहे तिथं आणि हाफ सेंटीमीटरचा एक पार्ट होतो. तर या पद्धतीने आपण हे पार्ट केलेले आहेत पहा. तर या ठिकाणी स्मॉल पार्ट किती आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8. त्यानंतर इथं पण आपण अशीच पट्टी ठेवूया. 4 सेंटीमीटर डिस्टन्स आहे टोटल. हाफ सेंटीमीटर म्हणजे अर्ध्या सेंटीमीटरचा एक भाग. 4 सेंटीमीटरमध्ये 8 भाग करायचे आहेत आपल्याला, म्हणजे अर्ध्या सेंटीमीटरचा एक भाग होईल. आणि या ठिकाणी पण आपण करू शकतात. तर हे त्याच पद्धतीनं या ठिकाणी टू लेफ्ट साइड ऑल्सो. म्हणजे तुमचा पार्ट जो आहे तो चुकणार नाही आणि सर्वांमधील डिस्टन्स समानच राहील. तर या ठिकाणी आता -5/8 हा पॉईंट दाखवायचा आहे. तर हा पॉईंट 1 2 3 4 5. तर हा जो पॉईंट असेल या ठिकाणी मी नाव देतो याला A. तर तो आहे -5/8. आता दुसरा पॉईंट आहे -11. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर या ठिकाणी हा जो पॉईंट असेल याला जर आपण B नाव दिलं तर तो आहे -11/8. तर या पद्धतीनं संख्या रेषा तुम्हाला ड्रॉ करावी लागेल. आणि स्मॉल पार्ट कसे घ्यायचे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. तर आपल्याला जेवढे पार्ट करायचे असतात किंवा जेवढे काही पार्ट घ्यायचे त्याचे इक्वली समान जिथं आपण गृहीत धरतोय, कन्सिडर करतोय. यानंतर पाहूया आपण फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन जर आपण पाहिला तर फोर्थ क्वेश्चनमध्ये आपल्याला आता 13/10 अँड -17/10 हे दोन पार्ट दाखवायचे. तर पहा आता हे दोन पार्ट दाखवत असताना डिनोमिनेटर किती आहे या ठिकाणी छेद आहे 10. म्हणजे एका युनिटचे आपल्याला 10 पार्ट करावे लागतील. तर सुरुवातीला आपण संख्या रेषा काढून घेऊयात. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण 10 पार्ट करत असताना मुलांना बऱ्याच वेळेस अडथळा येतो किंवा लक्षात येत नाही की 10 समान पार्ट कसे बनवायचे. तर पहा 10 समान पार्ट करत असताना हा सेंटर जर आपण 0 घेतला तर या साईडला 5 सेंटीमीटरचे आपण एक युनिट समजूयात. हे 5 सेंटीमीटर अँड 10 सेंटीमीटर. सेम वे 5 अँड 10. तर हे 5 सेंटीमीटरचं घेतलेलं आहे. म्हणजे हे 1 2 -1 -2.
आता यामध्ये 10 पार्ट दाखवत असताना पुन्हा हाफ सेंटीमीटरचे तुम्ही पार्ट करू शकतात, कारण टोटल 5 सेंटीमीटर आहे, त्यामध्ये हाफ सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपण पार्ट करूयात हाफ सेंटीमीटरचे. तर या पट्टीवर अगदी 10 and 10 सेंटीमीटर हाफ सेंटीमीटर आपण दाखवलेला आहे. त्यामुळे हाफ सेंटीमीटरचे पार्ट आपल्याला करायला पण सोपे जातात, कारण याच्यावर ऑलरेडी मार्क आहेत सेंटीमीटर अँड हाफ सेंटीमीटर. सो यू कॅन विदिन मिनिट सॉल्व धिस क्वेश्चन. तर आता हे स्मॉल जे पार्ट केलेले आहेत ते आपले 10 पार्ट आहेत. या ठिकाणी आणखी थोडं स्पष्ट तुम्हाला दिसण्यासाठी मी हे करतोय. तर हा 1 युनिट आहे. हा मोठा मार्क असू द्या, लक्षात राहील आपल्या. तर या ठिकाणी आता आपल्याला 13/10 म्हणजे 13/10 ही संख्या दाखवायची आहे. तर 13 करत असताना पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 10 आहे म्हणून आपण 10 याला पण म्हणू शकतो. 11 12 13 तर हा पॉईंट असेल. याला जर आपण ए नाव दिलं तर दिस इज 13/10 म्हणजे 13/10. यानंतर दुसरा पॉईंट आहे -17/10. तर हे मायनस इकडे मोजूयात आपण. हे 10 11 12 13 14 15 16 17. तर हा जो पॉईंट असेल याला जर आपण बी नाव दिलं तर दिस इज -17/10 म्हणजेच -17/10. तर अशा पद्धतीनं संख्या रेषेवर आपल्याला पॉईंट दाखवता येतील. यानंतर पाहूया आपण प्रॅक्टिस 1.1 मधील सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चनसाठी आपल्याला नंबर लाईन दिलेली आहे आणि या नंबर लाईनचा वापर करून आपल्याला काही प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. तर या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर पाहत असताना ऑब्झर्व द नंबर लाईन अँड अँसर द क्वेश्चन म्हणजे संख्या रेषेचं निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्या. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे विच नंबर इंडिकेट बाय पॉइंट बी. क्वेश्चन नंबर फर्स्ट, विच नंबर is indicated by point B. म्हणजे पॉइंट बी ने कोणता संख्या या ठिकाणी दाखवली जाते. तर पॉइंट बी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आहे पॉइंट बी. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे यामध्ये किती पार्ट बनवलेत. आता पहा हा मेन 1 to 0 0 to 1 1 to 2. तर या ठिकाणी 1 2 3 4 पार्ट आहेत. 1 2 3 4 पार्ट आहेत. याचा अर्थ बी पॉईंट मोजायचा असेल तर आपल्याला हे पॉईंट मोजावे लागतील आणि त्याचा डिनोमिनेटर 4 असेल. तर पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे हा असेल 10/4. द बी इंडिकेट म्हणजे बी हा बिंदू कोणती संख्या परिमेय संख्या दर्शवतो. तर ती संख्या आहे आणि हे आहे निगेटिव्ह म्हणून हे -10/4. तर बी हा बिंदू -10/4 ही संख्या दर्शवतो. यानंतर पाहूया दुसरा प्रश्न, विच पॉइंट इंडिकेट द नंबर 1 इंटिजर 3/4. तर ही संख्या किंवा 1.3/4 ही संख्या कोणता बिंदू दर्शवतो. तर ही या ठिकाणी कोणत्या बिंदूने दर्शवली जाते. तर याला आपण फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करूयात. 4 1 4 आणि हे 3 म्हणजे 7/4. तर आता 7/4 या ठिकाणी पॉईंट कोणता आहे. तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7. तर या ठिकाणी आहे 7/4 मीन्स द पॉइंट सी इंडिकेट 1 इंटिजर 3/4 म्हणजेच 1.3/4 ही संख्या सी बिंदू दाखवतो. म्हणजे आपलं उत्तर आहे पॉइंट सी, बिंदू सी. यानंतर तिसरा प्रश्न आहे स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे या ठिकाणी जो डी पॉइंट आहे डी बिंदू हा 5/2
4 ही संख्या दर्शवतो, चूक की बरोबर हे आपल्याला शोधायचं आहे. ही संख्या दर्शवितो, चूक की बरोबर हे आपल्याला शोधायचं आहे. ट्रू और फॉल्स मीन्स द पॉइंट बी इंडिकेट 5/4 सॉरी 5/2 5/2 हे डी दर्शवतो का नाही हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपण जर डी पॉइंट पाहिला तर या ठिकाणी डी आहे. तर हे पॉइंट मोजूयात आपण. 1 पार्ट 2 3 4 5 6 7 8 9 10 मीन्स द डी इंडिकेट 10/4. तर पहा डीचा जो निर्देशक आहे तो आहे 10/4. याला जर आपण 2 न भागलं तर बे 2 4 बे 5 10 म्हणजेच 5/2 मीन्स 10/4 अँड 5/4 आर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. म्हणजे हे सममूल्य अपूर्णांक आहेत. म्हणजे डी हा 5/2 दर्शवतो. इट्स अ करेक्ट म्हणजेच हे बरोबर आहे. इट्स अ ट्रू स्टेटमेंट. तर हे विधान बरोबर आहे. तर का बरोबर आहे तर डी म्हणजेच 10/4 अँड 10/4 मीन्स 5/2. तर या पद्धतीनं आपण हा भाग समजून घेतलेला आहे. यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहोत ते म्हणजेच कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. तर या ठिकाणी कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स म्हणजेच परिमेय संख्येतील लहान मोठेपणा किंवा याला आपण तुलना असं पण म्हणतो. कंपॅरिझन म्हणजे तुलना किंवा लहान मोठेपणा म्हणजेच परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा. तर लहान कोणत्या संख्या आहेत किंवा मोठ्या कोणत्या संख्या आहेत हे आपल्याला समजून घ्यायचंय. तर जर आपण पाहिलं परिमेय संख्या जर पाहिल्या सपोज दॅट 7/2 9/3 तर याच्यामध्ये स्मॉल कोणता आहे आणि बिग कोणता आहे हे ओळखायचं कसं तर हे समजून घेऊयात आपण. तर पहा सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी एक रूल्स आहेत, काही नियम्स आहेत हे आपल्याला समजून घ्यायचे. तर या उदाहरणामध्ये आता 7/2 अँड 9/3 डिनोमिनेटर आर डिफरंट. तर यापूर्वीच्या इयत्तेमध्ये पण आपण 6वी 7वी मध्ये सुद्धा याचा लहान मोठेपणाची माहिती घेतलेली आहे. जर स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असाल तर तुम्हाला हा प्रश्न सेकंदामध्ये सोडवता येतो. परंतु या ठिकाणी नेमकं कोणती पद्धत आहे किंवा कोणता रूल आहे ते आपण समजून घेऊयात. त्यापूर्वी आपण आणखी एक गोष्ट समजून घेऊयात की ऋण संख्येचा लहान मोठेपणा. जसे की समजा -9 अँड -15 तर यामध्ये लहान संख्या कोणती आहे आणि मोठी कोणती आहे हे समजून घ्या. तर लक्षात ठेवा संख्या रेषेवर जी संख्या आपल्या उजव्या हाताला असते ती मोठी असते आणि डाव्या हाताला मीन्स राईट हँड साईडला जे नंबर आहेत ते बिगर असतात, लेफ्ट हँड साईडला स्मॉलर. या दोन्हीचा जर विचार केला तर हे 9 उजव्या बाजूला आहे म्हणजे ही मोठी संख्या आहे. या दोन्हीची तुलना करता आणि ही आहे लहान. म्हणजे आपण हे असं लिहू शकतो -9 इज ग्रेटर दॅन -15. तर ऋण संख्येमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा. त्याचबरोबर जर 2 अपूर्णांक ऋण असतील आणि एक धन आणि एक ऋण सपोज -5/2 अँड 9/7 तर या ठिकाणी जास्त विचार न करता आपण डायरेक्ट म्हणू शकतो दिस इज अ निगेटिव्ह नंबर्स अँड दिस इज पॉझिटिव्ह. सो -5/2 इज लेस दॅन 9/7. म्हणजे ऋण आणि धन असेल तर आपल्याला डायरेक्ट सांगता येतं. 2 ऋण असतील तर आपल्याला तुलना करता येते. परंतु याचे प्रॉपर नियम काय आहेत ते समजून घेऊयात. तर या ठिकाणी कंपॅरिझन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर्स हे पण आत्ताच पाहिलेलं आहे. 2 निगेटिव्ह नंबरचं आपण कंपेअर या ठिकाणी कसं करतो. तर या ठिकाणी पाहूया रूल फॉर कंपेअर नंबर्स म्हणजे तुलना करण्यासाठी कोणते नियम वापरायचे आणि याची उदाहरणं पण आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी A/B अँड C/D आर रॅशनल नंबर्स. जर या ठिकाणी यांचा क्रॉस मल्टिफिकेशन म्हणजे पहा या ठिकाणी A/D दिलेला आहे म्हणजे A आणि D चा मल्टिफिकेशन क्रॉस मल्टिफिकेशन आहे A/D अँड B/C. हिअर इफ A/D इज लेस दॅन B/C then the second fraction is greater. Here
the AD is greater, then first fraction is greater, and if the multiplication are same, then both fraction are in equal. तर याची उदाहरणं पाहूयात. फॉर एक्झाम्पल यासाठी एक जर आपण उदाहरण घेतलं तर पहा 2/5 अँड 7/4. तर याचं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हे 2 गुणिले 4 करूयात आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 8 अँड 5 into 7 is equal to 35. Here 8 is less than 35, म्हणजे 8 हे 35 पेक्षा लहान आहे. त्याच पद्धतीने हे 2/5 लेस दॅन 7/4. म्हणजे डायरेक्ट आपण या ठिकाणी तोंडी पण सांगू शकतो. पहा 4 दोन्ही 8, या ठिकाणी गुणाकार येतो 8, 5 7 35, म्हणजे हिअर द 7/4 इज ग्रेटर दॅन 2/5. यानंतर या दुसरं उदाहरण पाहूया आपण. फॉर सेकंड रूल 9/3 अँड 5/4. तर या ठिकाणी जर आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 9 गुणिले 4 तर 9 into 4 इज इक्वल टू 36 अँड 5 into 3 इज इक्वल टू 15. हिअर 36 इज ग्रेटर दॅन 15. तर या ठिकाणी 9/3 ग्रेटर दॅन 5/4 म्हणजे 5. तर या ठिकाणी पहिला अपूर्णांक मोठा आहे, कारण या ठिकाणी 9 आणि 4चा गुणाकार हा मोठा येतो, म्हणून या ठिकाणी पहिला अपूर्णांक मोठा आहे. यानंतर आपण या तिसऱ्या नियमासाठी एक उदाहरण पाहूयात. सपोज दॅट 5/4 अँड 10/8. या ठिकाणी आता 5 आणि 10चं मल्टिप्लिकेशन करा. 5 अँड 8, 5 into 8 इज इक्वल टू 40, 4 into 10, 4 into 10 is equal to 40. Both here 40 is equal to 40. So that fraction also equal. 5/4 is equal to 10/8. तर या पद्धतीनं हे प्रश्न सोडवू शकतो. आता हे प्रश्न सेकंदामध्ये कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहूयात. सेकंदामध्ये तुम्ही कसे सॉल्व्ह करू शकतात. फॉर एक्झाम्पल फर्स्ट हिअर 5/4 अँड 7/9. तर या ठिकाणी या दोन्हीचा गुणाकार करा. 4 into 5 45, 4 into 7 28. Here 45 is greater, so you can write here 5/4 is greater than 7/9. म्हणजेच 5 आणि 9चा गुणाकार आपण 45 इथं लिहिला, 4 आणि 7चा गुणाकार इथं लिहिला. 45 मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे. आणखी एक उदाहरण पाहूया आपण. 7/10 अँड 9/5. तर या ठिकाणी या दोन्हीचा गुणाकार करा. 5 7 35 आणि 10 आणि 9चा गुणाकार 9 10 90. तर हे 90 मोठा आहे, म्हणजेच 7/10 इज लेस दॅन 9/5. तर अगदी सेकंदामध्ये तुम्ही हे सर्व प्रश्न सोडवू शकतात. तर यानंतर पाहूया आपण यावरील महत्त्वाचे प्रश्न. प्रॅक्टिस सेट 1.2 म्हणजेच सराव संच 1.2. तर या ठिकाणी सराव संच 1.2 मध्ये पहिलाच प्रश्न आहे 7/-2. तर या ठिकाणी आपण पहिला नियम पाहिला होता. पहा, ऋण संख्येमध्ये जी संख्या लहान दिसते आपल्याला त्याची किंमत मोठी असते, म्हणजे आपण डायरेक्ट असं लिहू शकतो -7 लेस दॅन -2. त्यानंतर दुसरं 0 अँड -9/5. 0 हे ऋण संख्येपेक्षा मोठं असतं, म्हणून आपण असं लिहू शकतो 0 इज ग्रेटर दॅन -9/5. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे 8/7 अँड 0/0. तर या ठिकाणी पहा 8/7 8/7 आणि 0. तर ही धन संख्या आहे आणि 0 पेक्षा धन संख्या मोठ्या असतात, म्हणजेच 8/7 ग्रेटर दॅन 0. त्यानंतर चौथं उदाहरण जर पाहिलं आपण तर -5/4 आणि 1/4. तर या ठिकाणी हे ऋण संख्या आहे आणि ही धन संख्या आहे, म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल 5/4 लेस दॅन 1/4, बिकॉज निगेटिव्ह नंबर्स ऑलवेज लेस अँड पॉझिटिव्ह नंबर्स बिग. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. तर या ठिकाणी पहा 40/29 अँड 141/29. तर डिनोमिनेटर जर सेम असतील, इफ डिनोमिनेटर आर सेम
देन दोज फ्रॅक्शन इज ग्रेटर हुज न्यूमिरेटर ग्रेटर. म्हणजेच छेद जर समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणजे 40/29 आणि 141/29 हा प्रश्न सोडवत असताना 40/29 लेस दॅन 144/29 या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येईल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे -70/20 अँड -30/20. तर यामध्ये आता डिनोमिनेटर सेम आहे, -17 -13. तर हा मायनस नंबर मोठा असणार कारण या ठिकाणी हा लेस आहे, लहान आहे आणि तो वजा आहे. म्हणजे या ठिकाणी -17/20 ग्रेटर ऑर लेस दॅन -13/20. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. आता यानंतर पहा डिनोमिनेटर सेम नाही, एकतर डिनोमिनेटर सेम करावं लागतील किंवा आपले जे रूल्स आहेत त्याचा वापर करावा लागेल. तर या ठिकाणी पहा 15/12 आणि 7/16. तर या दोन्हीचा गुणाकार जर आपण केला तर 15 × 16 हा गुणाकार येतो 240 आणि 7 × 12 हा जर गुणाकार केला 7 × 12 तर 12×7 84. तर या ठिकाणी 240 म्हणजे हे जे 15 आहे हा गुणाकार येतो 240 म्हणजे 240 इज ग्रेटर दॅन 84 मीन्स 15/12 ग्रेटर दॅन 7/16. दिस इज द करेक्ट आन्सर. यानंतर पुढचा प्रश्न आहे -25/8 अँड -9/4. तर या ठिकाणी दोन मेथड आहेत, एक तर याचा डिनोमिनेटर सेम करून घ्या, याला 2 न मल्टिपल करून सिंपल वे तुम्ही सोडवू शकतात. -25/8 याला 2 न मल्टिप्लाय केलं तर -18/8 because here multiple with 2 and 2. So here denominator same. So numerator दोन्ही पण निगेटिव्ह आहेत आणि जो लहान संख्या ती मोठी असते म्हणजे -25/8 पेक्षा मोठा आहे -18/8. 25/8 पेक्षा मोठा आहे -18/8. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर पुढील प्रश्न आहे 12/3 15/5. तर या ठिकाणी पुन्हा लक्षात ठेवा हा तिरकस गुणाकार. याचं जर आपल्याला सोल्युशन लिहायचं असेल 12/15 अँड 3/5 क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 12 जर केलं हे 12 × 5 बरोबर 60 आणि हे 3 × 15 3 × 15 बरोबर 45. सो हिअर 60 इज ग्रेटर दॅन 45. सो 12/15 इज ग्रेटर दॅन 3/5. तर हे सगळ्यात बेस्ट पर्याय लवकरात लवकर करण्यासाठी. तुम्हाला जर काहीच कळत नसेल तर डायरेक्ट गुणाकार करा, तिरकस गुणाकार करून घ्या. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन -7/11 -3/4. या ठिकाणी पण आपण हे -7 × 4 -28 अँड -3 × 11 इज इक्वल टू -33. तर या ठिकाणी हे निगेटिव्ह नंबर आहेत आणि निगेटिव्ह नंबर असताना जो स्मॉल असतो तो बिगर असतो. म्हणजे -28 इज ग्रेटर दॅन -33. सो वी कॅन राईट हिअर -7/11 ग्रेटर दॅन -3/4. तर कोणताही प्रश्न अगदी सेकंदामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. तर या पद्धतीने आपण 1.2 हा सराव संच प्रॅक्टिस सेट पाहिलेला आहे. याप्रमाणे जर तुम्हाला संपूर्ण 8वीचा अभ्यासक्रम शिकायचा असेल, घरी बसून प्रत्येक व्हिडिओ पाहायचा असेल तर आजच आपण व्हिडिओ क्लास जॉईन करू शकतात. आणि व्हिडिओ क्लास जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे 8856 046 142. व्हॉट्सअप करा आणि आजच व्हिडिओ क्लास जॉईन करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.